आपण बघणार आहोत की यूट्यूबवरती तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करतात ते व्हिडिओ कोणत्या टाइमला अपलोड करावे की ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यूज येतील। तर बघा, जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्यानंतर तुमचे जे सबस्क्रायबर आहे किंवा नवीन सबस्क्रायबर आहे तर ते ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे। आता ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे म्हणजेच काय, तर तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर ते युजर लगेच व्हिडिओ बघितला गेला पाहिजे, व्हिडिओ लगेच बघितला गेला पाहिजे। त्यामुळे काय होते, यूट्यूबवरती एक अल्गोरिदम तयार होते, त्या व्हिडिओचे एक इम्प्रेशन तयार होतं, तो इम्प्रेशन यूट्यूब काय करतो, पुढे पाठवतो। पुढे पाठवल्यानंतर काय होते, म्हणजे जेवढे जास्तीत जास्त व्ह्यूज सुरुवातीला येतील, सुरुवातीला व्ह्यूज आले आणि तो जो व्हिडिओ म्हणजे तुमचा कंटेंट चांगला असेल, जास्तीत जास्त वेळ बघितला गेला तर ते इम्प्रेशन म्हणजे जसे जसे वाढत जाते तसे यूट्यूब काय करणार आहे, तुमचा व्हिडिओ हा लोकांना सजेस्ट करणार आहे। पण त्यासाठी गरजेचे काय आहे की तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचे युजर आहेत, तुमचे सबस्क्रायबर आहेत, त्यावेळेस यूट्यूबवरती ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे। जर सपोज तुम्ही अशा वेळेला व्हिडिओ टाकला की ज्यावेळेस तुमचे युजर किंवा तुमचे सबस्क्रायबर हे ॲक्टिव्हच नसतील तर सुरुवातीला तुमचा व्हिडिओ काय होणार नाही, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणार नाही, लोकांकडून बघितला गेला नाही तर यूट्यूबकडून त्याची इम्प्रेशन ऑटोमॅटिक डाऊन होऊन काय होतो, तो लोकांपर्यंत सजेस्ट केला जात नाही, म्हणजे तुमचे व्हिडिओचे व्ह्यूज काय वाढत नाही। तर बघा, सर्वात महत्त्वाचं असतं की तुम्ही यूट्यूबवरती जे व्हिडिओ अपलोड करता, आता जर तुम्ही नवीन असाल तर नवीन असताना सुरुवातीला तुम्हाला गरजेचं काय आहे, जोपर्यंत तुमच्या चॅनलची हिस्ट्री बिल्ड होत नाही तोपर्यंत तर तुम्हाला काय करायचं आहे, रेग्युलर एक तरी व्हिडिओ टाकायचा आहे। जर तुम्हाला बघा, तुम्हाला काहींना शक्य होत नाही, जॉबमुळे किंवा काहींना घरातल्या कामामुळे शक्य होत नाही, तर तुम्हाला जर व्हिडिओ बनवणं डेली शक्य नसेल तर काय करायचं आहे, तुम्ही 10 दिवसाचे किंवा 15 दिवसाचे व्हिडिओ हे आधीच बनवून ठेवायचे आहे, आधी बनवून ठेवायचे। आणि तुमच्या मोबाईलमध्ये काहींचा डाटा स्टोरेजचा प्रॉब्लेम वगैरे असतो तर तुम्ही ते व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करून फक्त त्या व्हिडिओला अनलिस्टेड करून ठेवा। मग ज्या टायमाला तुम्हाला ज्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायचे आहे फक्त YT स्टुडिओमध्ये जाऊन त्याला पब्लिक करायचं काम ठेवा। यामुळे काय होणार आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये गॅप पडणार नाहीये आणि कन्सिस्टन्सी असल्यामुळे काय होणार आहे, बघा आता जेव्हा तुम्ही सपोज तुम्ही माझे सबस्क्रायबर आहे, जर तुम्हाला कळालं का माझे रेग्युलर व्हिडिओ येत आहे किंवा कोणत्या कंटेंटवरती येत आहे, मग काय होतंय, जे लॉयल सबस्क्रायबर बनतात म्हणजे त्यांना काय वाटतं की ह्या व्हिडिओवरती चॅनलवरती माझ्या उपयोगाचे व्हिडिओ येतात, मग ते काय करतात, रोज ते व्हिडिओ वॉच करता आणि त्यांना पण म्हणजे कळून जातं की ह्या टाइमला तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय, मग ते काय करताय, त्या व्हिडिओ टाइमला तुमचे व्हिडिओ बघता आणि बघितल्यानंतर काय होते, बघा आता यूट्यूबचा अल्गोरिदम आहे, यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये काय फिक्स होणार आहे की ह्या चॅनलवरून रेग्युलर व्हिडिओज येत आहे, रेग्युलर कंटेंट येत आहे आणि कंटेंट चांगले असल्यामुळे काय होते, इम्प्रेशन चांगले वाढत आहे, हे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये फिक्स होते। मग जसे जसे तुमचे इम्प्रेशन वाढणार तसे तसे तुमचे काय होणार आहे, सबस्क्रायबर वाढणार आहे किंवा चॅनलवरती व्हिजिट करणारे जे सबस्क्रायबर आहे त्यांचा क्राऊड वाढणार आहे। तर ह्या पद्धतीने काय होणार आहे, इम्प्रेशन वाढल्यानंतर यूट्यूबचा म्हणजे तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होण्यासाठी उपयोग होईल। जेव्हा तुमचं चॅनल ग्रो होईल त्यावेळेस तुम्हाला टाइम फॉलो नाही केला तरी चालेल, कारण ऑलरेडी तुमच्याकडे सबस्क्रायबर असणार आहे, म्हणजे जे लॉयल सबस्क्रायबर आहे ते असणार आहेत। मग सुरुवातीला तुम्हाला काळजी काय घ्यायची, मग तुम्हाला तुमचा जो कंटेंट आहे तो कंटेंट काय करायचा आहे, कन्सिस्टंट टाकायचा आहे। मग आता कन्सिस्टन्सी कशी बनवायची मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आधीच व्हिडिओ बनवून ठेवायचा आहे, ठीक आहे। तर बघा, आता त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, तुम्ही जर मोठे युट्यूबर बघितले, आता सपोज मधुरा रेसिपी वगैरे असतील किंवा मनोज डी सारखे टेक्निकल चॅनल असतील हिंदीमधले, ते काय करतात, त्यांचा एक रेग्युलर टाइम फिक्स असतो की त्या ह्या टाइमला फिक्स करणार। आता मधुरा रेसिपी आहे, जवळपास त्या चॅनलला 17 ते 18 वर्ष होतील, तर त्या काय करतात, दुपारी 1 वाजता त्यांचा व्हिडिओचा टायमिंग असतो, त्या टायमिंगला काय करतात, ते त्यांचे व्हिडिओ अपलोड करतात। तर बघा, तो कुकिंग चॅनल झाला। आता म्हणजे मी काय सांगेन, कंटेंट कोणत्याही प्रकारचा असू द्या शक्यतो, तर तुम्ही काय करा, तुमचा कंटेंट म्हणजे आता सपोज तुम्ही YT स्टुडिओ आहे, YT स्टुडिओचा एकदम चांगला उपयोग करायला शिका, कारण YT स्टुडिओमधून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, जनरली आपल्याला त्या सुरुवातीला माहीत नसतात। जेव्हा तुम्ही यूट्यूब ओपन करता, यूट्यूबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲनालाइजचा पॉईंट दिसतो, ॲनालाइजवरती गेल्यानंतर तुमचा वॉच टाईम, तुमचा सबस्क्रायबर सगळं म्हणजे सर्व काही दिसतं तिथे। तर तिथे जाऊन ऑडियन्सवर जा, ऑडियन्सवरती गेल्यानंतर तुम्हाला खाली एक ग्राफ दिसतो, त्या ग्राफमध्ये दिसतं की तुमचे जे सबस्क्रायबर आहे किंवा नवीन सबस्क्रायबर आहे त्या कोणत्या टाइमला ॲक्टिव्ह आहे किंवा कोणत्या टाइमला जास्त म्हणजे तुमचे व्हिडिओज बघितले गेले आहेत। त्यामुळे काय होते, तुम्हाला मदत होती की ह्या टाइममध्ये तुमचे व्हिडिओज बघितले जात आहे, मग त्या टाइमच्या 5 ते 10 मिनिट आधी तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ अपलोड करू शकता। त्यानंतर यूट्यूबमध्ये सेकंड पॉईंट असतो ऑडियन्समध्ये, तुम्ही जर थोडं खाली डाऊनला गेले, स्क्रोल केला
तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली दिसतं की म्हणजे असे ऑडियन्स का जे बाकीचे पण चॅनल बघतात, म्हणजे तुमचे पण ऑडियन्स आहे, अदर चॅनलचे पण मेंबर्स आहे. मग ते चॅनलचे नावं दिलेले असतात तिथे. मग त्या चॅनलच्या नावावरून आपल्याला काय कळतं की ते आपले पण सबस्क्रायबर आहे, त्या चॅनलचे पण सबस्क्रायबर आहे. मग तुम्हाला काय करायचं, ज्या चॅनलचे ते सबस्क्रायबर आहे त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मग काय होणार आहे यामुळे, तर त्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला कळेल का ह्या चॅनलचा व्हिडिओ ह्या टाइमला पडलाय. त्यांचा व्हिडिओ पडल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांनी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा व्हिडिओ काय करायचा आहे, पोस्ट करायचा आहे. यामुळे काय होणार आहे, तर त्या चॅनलचे म्हणजे तुमचे आणि त्यांचे सबस्क्रायबर सेम आहेत. मग त्यांचे सबस्क्रायबर त्या टाइमला ऍक्टिव्ह आहे, म्हणजे त्यांनी जर त्यांचा व्हिडिओ बघितला तर ते काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ त्या टाइमला पोस्ट झाला तर लगेच तुमचा व्हिडिओ काय होणार आहे, कंटेंट चांगला असला तर तुमचा पण व्हिडिओ बघणार आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे, तुमचा कंटेंट हा यूट्यूबकडून पुढे पुश केला जाणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट असतो की आपण जसं जसं आता कंटेंट बनवतो, कधी कधी काय करतो आपण, कंटेंट बनवतो आहे. आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आज वेगळा व्हिडिओ बनवणार, उद्या वेगळा बनवणार, तर तुम्हाला काय दिसते, तुमच्या व्हिडिओवरती किती युजर्स आहे, किती सबस्क्राईब, म्हणजे एका व्हिडिओमुळे किती सबस्क्रायबर वाढले, किती वॉच टाइम वाढला हे तुम्हाला YT स्टुडिओमध्ये कळतं. मग तुम्ही काय करायचं, YT स्टुडिओमध्ये तुमच्या व्हिडिओचं अनालाइज करायचं आहे. अनालाइज असं करायचं आहे की कोणत्या व्हिडिओमुळे तुम्हाला वॉच टाइम वाढला आहे, सबस्क्रायबर वाढले, किंवा कोणत्या व्हिडिओजला जास्तीत जास्त कमेंट्स आलेले आहेत. तर त्या पद्धतीचा कमेंट्स काय करा तुम्ही, म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा की त्यामुळे काय होणार, म्हणजे तुमच्या सबस्क्रायबरला किंवा नवीन सबस्क्रायबरला तुमच्याकडून अशा कंटेंटची अपेक्षा आहे तर त्या कंटेंटला बनवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर भरपूर म्हणजे जे युट्यूबर्स आहे ते सांगता की तुम्ही लॉंग व्हिडिओज बनवा, लॉंग व्हिडिओवरून जास्त पैसे मिळतात, शॉर्ट व्हिडिओला पैसे मिळत नाही. पण काय करा, चॅनलला फ्लेक्झिबिलिटी ठेवा. फ्लेक्झिबिलिटी यासाठी ठेवा की तुम्ही कधीतरी लॉंग व्हिडिओ बनवा, कधीतरी शॉर्ट व्हिडिओ बनवा. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला सबस्क्रायबर पण वाढणार आहे, शॉर्टमुळे तर सबस्क्रायबर वाढणार आहे, किंवा तुमच्या चॅनलवरती क्राऊड वाढणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त युजरपर्यंत काय होणार आहे, तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय केला जाणार आहे, शेअर केला जाणार आहे. यामुळे तुमचे सबस्क्रायबर पण वाढतील, लॉंग व्हिडिओमुळे पण तुमचं काय होणार आहे, वॉच टाइम वगैरे वाढणार आहे. तर त्यामुळे चॅनलवरती फ्लेक्झिबिलिटी ठेवा. आणि जर सपोज तुम्ही कंटेंट बनवत असाल तर कंटेंट बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं, म्हणजे तुम्ही कधी काय करता, आता सपोज तुमचा कुकिंगचा चॅनल आहे, तो कुकिंगच्या चॅनलवरती तुम्ही फक्त म्हणजे सुरुवातीला नवीन असाल तेव्हा फक्त कुकिंगच्या रेसिपी बनवण्याऐवजी फक्त एक्सपेरिमेंट करून बघा की कधी तुम्ही तुमचा ब्लॉग बघा, ब्लॉग बनवा, कधी कधी तुमची स्टोरी असते काय स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करा. मग कोणत्या व्हिडिओजला चांगल्या प्रकारे ऑडियन्सकडून रिस्पॉन्स येतोय त्या पद्धतीचे व्हिडिओ हे जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर पण जर तुम्हाला कळत नसेल की मी कोणत्या टाइमला व्हिडिओ टाकू, तर बेसिकली काय असतं, म्हणजे तुमचा कुकिंगचा चॅनल असो, टेक्निकल चॅनल असो, एज्युकेशनल चॅनल असो, स्पोर्ट चॅनल असो, न्यूज चॅनल असो, कोणताही चॅनल असो, दिवसभर काय असतं, मुलांचे स्कूल असतात, लेडीज जॉबला जातात, जेंट्स पण जॉबला जातात, म्हणजे त्यांचं काय असतं बिझी शेड्यूल असतं. शक्यतो 4 नंतर काय होतात, सर्व लोक फ्री होतात. मग 4 ते 7 मध्ये तुम्ही काय करा, तुमचा कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करा. कारण त्यामध्ये कंटेंट जर टाकला तर त्यावेळेला बघणारे हे म्हणजे जे सबस्क्रायबर असतात किंवा नवीन सबस्क्रायबर असतात ते काय असतात, फ्री असतात. त्यामुळे त्यावेळेस बघितल्या गेल्यानंतर जास्तीत जास्त व्ह्यूज तुमच्या व्हिडिओजला येतील आणि तुमचा व्हिडिओ हा काय केला जाईल, यूट्यूब थ्रू इम्प्रेशन वाढून तुमचा व्हिडिओ पुढे पाठवला जाईल. मग बेसिकली तुम्हाला जर व्हिडिओ अपलोड करायचा असेल, कंटेंट कोणताही असो, तर शक्यतो तुम्ही तुमचा एक फिक्स टाइम ठरवून घ्या. म्हणजे शक्यतो संध्याकाळच्या टायमाला 4 ते 6 मध्ये व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करा. काही जण 4 ला टाका, 5 ला टाका, 6 ला टाका, पण 6च्या आधी शक्यतो जो व्हिडिओ टाकला तर तुम्हाला नक्कीच चांगले व्ह्यूज येतील, तुमच्या चॅनलचे इम्प्रेशन वाढून तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. आणि यानंतर राहिला प्रश्न की तुमच्या चॅनलवरती ग्रोथ वाढली, क्राऊड वाढला, ठीक आहे, पण तुमचा कंटेंट पण तेवढा अट्रॅक्टिव्ह पाहिजे की समोर म्हणजे तुमचा कंटेंट समोरच्याला आवडला गेला पाहिजे. तर कंटेंटवरती जास्त फोकस करा. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता की व्हिडिओ कोणत्या टाइमला अपलोड करायचा. तर मेन कन्सिस्टन्सी ठेवा, चॅनलवरती फ्लेक्झिबिलिटी ठेवा, म्हणजे शॉर्ट्स पण बनवा, लॉंग पण बनवा. त्यानंतर तुम्ही जर कंटेंट बनवत असाल तर कधी ब्लॉग बनवा, कधी स्टोरी बनवा, कधी कुकिंगचा व्हिडिओज बनवा. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की ह्या 4 ते 6च्या स्लॉटमध्ये सर्वच ॲक्टिव्ह असतात यूट्यूबवरती. तर त्या टायमिंगला जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्या टाइमला तुम्ही काय करा, तुमचा एक फिक्स टायमिंग ठरवून घ्या. आणि त्यानंतर यूट्यूबवरती जो ग्राफ आहे त्या ग्राफवरती जाऊन बघा की कोणत्या टाइमला तुमचे व्हिडिओज हे जास्तीत जास्त बघितले गेले आहे, तर त्या टाइमला व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करा. आणि यानंतर पण जर तुमचा चॅनलला व्ह्यूज येत नसतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी नक्की लवकरात लवकर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल. तर तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.